नमस्कार. आज आपण या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत श्रीदेवी भागवत पुराण अध्याय 51 ते 60 पर्यंत. या आधीच्या व्हिडिओमध्ये मी 50 अध्यायांपर्यंत व्हिडिओ अपलोड केलेले आहे. ते तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन नक्की चेक करा. तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील अध्यायांचे व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर मग चला सुरुवात करूया. श्रीदेवी भागवत पुराण अध्याय 51. देवीची आराधना. राजा सुरथाने महर्षी सुमेधांना देवीचा पूजनविधी, मंत्र व हवन यांची पद्धत विचारली. महर्षी सुमेधा म्हणतात, राजन, चैत्र शुद्ध पक्षातील किंवा आश्विन शुद्ध पक्षातील प्रतिपदेला विधीपूर्वक स्नान करून श्वेत वस्त्र धारण करावे. स्थान शुद्धी करून आसन मांडावे. पूजा साहित्य जमवून 3 वेळा आचमन करावे. प्राणायामाने चित्तशुद्धी करावी. मास, तिथी व वार यांचा उच्चार करून संकल्प करावा. तांब्याचे पात्र घेऊन त्यावर श्वेत किंवा लाल चंदनाचे षटकोन यंत्र काढावे. त्या यंत्रामध्ये नवाक्षर मंत्रातील एक अक्षर स्थापन करावे. वेदोक्त रीतीने त्या मंत्राची स्थापना करावी. त्याची शिवोक्त मंत्रविहित मंत्राने प्रतिष्ठा करावी. एकाग्र चित्ताने त्याचे पूजन करावे. नवाक्षर मंत्र जपत देवीचे ध्यान करावे. केलेल्या जपाचा दशांश आहुती होम करावा. होमाच्या दशांश तर्पण व तर्पणाच्या दशांश ब्राह्मण भोजन घालावे. देवी चरित्राचा पाठ करावा. आश्विन पक्षातील नवरात्र व्रतातील अष्टमी, नवमी व चतुर्दशीच्या दिवशी देवीचे पूजन केल्याने सर्व कार्यसिद्धी होते. नंतर देवीचा कलश सजवावा. धूप दीपयुक्त असे चंडिकागृह तयार करावे. विधीपूर्वक कुमारिकांचे पूजन करावे. त्यांना वस्त्र, आभूषणे, चंदन, भोजन तसेच पुष्पमाला अर्पण कराव्यात. अष्टमी नवमीला होम करून ब्राह्मण भोजन घालावे. यथाशक्ती दानधर्म करावा. हे व्रत सर्व व्रतात श्रेष्ठ असे आहे. येथेच 51 अध्याय समाप्त होतो. सुरुवात करूया 52वा अध्याय. माता भगवतीचे दर्शन. सुरत राजा व वैश्याला सुमेधा ऋषींनी नवरात्र व्रताचा पूजनविधी सांगितल्यावर राजा व वैश्य दोघे नदीकिनारी एका निर्जन स्थळी गेले. तेथे मंत्र, जप, तप व ध्यान करून त्यांनी 2 वर्षे तप केले. तेव्हा त्यांना माता भगवतीने स्वप्नात दर्शन दिले. त्यांनी फक्त जलहार घेऊन पुन्हा तप केले तेव्हा माता भगवती प्रत्यक्ष प्रगट झाली. तिने राजाला व वैश्याला संतुष्ट होऊन वर दिले. राजाला पुन्हा राज्य प्राप्ती झाली व वैश्य ज्ञानसंपन्न बनला. येथेच 52वा अध्याय समाप्त होतो. सुरुवात करूया 53 अध्याय. त्रिशराची तपश्चर्या. राजा जनमेजय व्यासमुनींना म्हणाला, हे महर्षी द्वैपायनांनी रचलेले कथामृत तुम्ही दिले, पण अजून आमची तृप्तता झाली नाही. तेव्हा पुराणातील पापनाशन करणारी अशी श्रेष्ठ कथा सांगावी. त्वष्टाचा पराक्रमी पुत्र वृत्रासुर व इंद्र यांच्या युद्धाची कथा सांगावी. महर्षी म्हणाले, इंद्र व वृत्र यांच्यात वैर निर्माण कसे झाले ते प्रथम ऐक. त्वष्टा हे देवांचे व ब्राह्मणांचे प्रिय असे प्रजापती होते, पण इंद्राविषयी त्यांचे विचार प्रिय नव्हते. त्यांना 3 शिरांचा पुत्र झाला. विश्वरूप असे त्याचे नाव ठेवले. त्याने सर्व भोगांचा त्याग करून कठीण अशी तपश्चर्या केली. त्याच्या तपश्चर्येने इंद्राला भीती वाटू लागली. त्याने त्याची तपश्चर्या भंग करण्यासाठी अप्सरांना पाठविले, पण काही उपयोग झाला नाही. तेव्हा स्वतः इंद्र त्याच्या वधासाठी निघाला. येथेच 53वा अध्याय समाप्त होतो. सुरुवात करूया 54वा अध्याय. त्रिशराचा वध. त्रिशराचा वध करण्यासाठी इंद्र पाप व लज्जा सोडून तपोवनात गेला. त्रिशर समाधिस्थ होता. त्याची तेजस्वी मूर्ती पाहून इंद्र क्षणभर विचारात पडला, पण पुन्हा सावरून त्याने त्रिशरावर वज्र टाकले. त्याने त्रिशराचा वध झाला. एका सुताराकडून त्रिशराचे शिर धडा वेगळे करून इंद्र निघून गेला. ते पाहून त्रिशराचे वडील त्वष्टा संतप्त झाले. त्यांनी इंद्राला धडा शिकविण्याचे ठरविले. त्यांनी यज्ञात अथर्व
मंत्रांनी आहुती दिल्या. 8 दिवस हवन केल्यानंतर एक तेजस्वी पुरुष प्रगट झाला. त्याचे नाव त्यांनी वृत्र ठेवले. वृत्राला त्यांनी इंद्राला मारून निपरा पुत्राच्या वधाचा बदला घेण्याची आज्ञा दिली. येथेच 54वा अध्याय समाप्त होतो. सुरुवात करूया 55वा अध्याय. वृत्रासुराची तपश्चर्या व वरप्राप्ती. वृत्रासूर वेदपाठी ब्राह्मणाकडून स्वस्ती वाचन करून रथात बसून इंद्राचा वध करण्यासाठी निघाला. त्याला अनेक दैत्य येऊन मिळाले. इंद्राला ही बातमी कळाली तेव्हा त्याला बरेच अपशकुन झाले. इंद्रादिदेव फारच चिंतामग्न झाले. त्याने बृहस्पतींना कारण विचारता बृहस्पती म्हणाले, हे इंद्रा, तू हे पापी कृत्य केले आहेस. निपराध मुलींना मारण्याचे कारणच काय? प्रत्येक कार्य पूर्ण विचारांती करायला हवे, कारण त्याचे फळ भोगावे लागते. त्वष्टापुत्र वृत्र हा जन्मतःच अवध्य आहे. तो दैत्यसेना घेऊन तुला मारण्यासाठी येत आहे. इतक्यात गंधर्व, यक्ष व किन्नर यांनी कोलाहल केला. ते स्थान सोडून पळून जाऊ लागले. इंद्राने सर्व सैन्य एकत्र केले. वायू, कुबेर, यम, वसुगण, रुद्रगण व आदित्यगण सर्व आयुधे घेऊन युद्धाला सज्ज झाले. इंद्र ऐरावतावर स्वार झाला. बृहस्पतीही पुढे निघाले. आपली विशाल दैत्यसेना घेऊन वृत्रासूर सामोरा आला. दोघांमध्ये भयंकर युद्ध झाले. सारी सृष्टी चिंताग्रस्त झाली. इंद्राच्या सैन्याचा पराभव होऊ लागला. इंद्रासह सर्वजण रणांगणातून पळाले. इंद्राचा ऐरावत घेऊन वृत्रासूर पित्याकडे आला. तेव्हा द्वष्टा प्रसन्न चित्ताने त्याला म्हणाले, आज धन्य झालो मी, पण तुला तुझ्या हिताची गोष्ट सांगतो. स्थिर मन, बुद्धी व आसनावर तप कर. कोणावर कधी विश्वास ठेवू नको. तो महाकपटी इंद्र तुझ्या तपामध्ये अडथळे आणेल. तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घे आणि ब्रह्महत्या करणाऱ्या इंद्राचे पारिपत्य कर. वृत्र त्याप्रमाणे गंधमादन पर्वतावर मंदाकिनीच्या तीरावर कुशासनावर बसून तप करू लागला. इंद्राने त्याची तपश्चर्या भंग करण्यासाठी यक्ष, किन्नर, अप्सरा, नाग व सर्प यांना पाठविले, पण काही उपयोग झाला नाही. वृत्राची तपश्चर्या पाहून ब्रह्मदेव प्रगट झाले. त्यांनी वृत्राला इच्छित वर दिला. तुला लोह, काष्ट, शुष्क, आर्द्र किंवा वेळूच्या शस्त्राने मृत्यू येणार नाही. देवांकडून तू जिंकला जाणार नाहीस. येथेच अध्याय 55वा समाप्त होतो. सुरुवात करूया 56वा अध्याय. देवीचे वरदान. ब्रह्मदेवाच्या वराने वृत्राने इंद्राशी युद्ध करून स्वर्गाचे राज्य मिळवले व पित्यासह तो तेथे राहू लागला. तेव्हा स्थानभ्रष्ट झालेले इंद्रादिदेव विष्णूकडे गेले. विष्णूंनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी माता भगवतीचे स्मरण व चिंतन केले. तेव्हा देवी प्रगट झाली व तिने देवांना सांगितले की मी वृत्राला मोहित करेन, मग तुम्ही त्याला मारा. येथेच अध्याय 56वा समाप्त होतो. सुरुवात करूया 57 अध्याय. वृत्रासुराचा वध. देवीचा वर मिळाल्यानंतर इंद्रादी देव वृत्राकडे गेले. त्यांनी त्याच्याशी गोड बोलून मैत्रीचा प्रस्ताव ठेवला. अग्नीला साक्ष मानून इंद्र वृत्राचा मित्र बनला. वृत्राचाही त्याच्यावर विश्वास बसला. इंद्राने एकदा संध्यासमयी समुद्रकिनाऱ्यावर वृत्राला फिरवयास नेले व कपटाने गदाप्रहार केला. तत्पूर्वी त्याने भगवान विष्णूंचे व देवीचे स्मरण केले होते. त्यामुळे शक्ती गदेत प्रकट झाली व वृत्र मारला गेला. ज्या देवीच्या वराने वृत्र मारला गेला तिचे एक सुंदर मंदिर नंदनवनात भगवान विष्णूंनी स्थापन केले. तेव्हापासून ती देवी देवांची कुलदेवता बनली. तिला वृत्रनिहंत्री हे नाव पडले, तर वृत्रहंता हे नाव इंद्राला पडले. येथेच 57 अध्याय समाप्त होतो. सुरुवात करूया 58 अध्याय. नहुषाला इंद्रपद प्राप्ती. वृत्र मारला गेल्यावर भगवान विष्णू हे स्वस्थानी गेले. इंद्र मात्र ब्रह्महत्येच्या पापाने भयग्रस्त होऊन स्वस्थानी गेला. त्वष्टाला आपल्या पुत्राच्या मृत्यूची बातमी समजली. इंद्राचे मित्रघातकी कृत्य समजले. त्यांनी इंद्राला शाप दिला की तुलाही
माझ्यासारखेच दुःख भोगावे लागेल. त्वष्टा सुमेरू पर्वतावर जाऊन घोर तप करू लागला. इकडे इंद्राला स्वस्थता नव्हती. घरी सुखाने राहत असून देखील त्याला चैन नव्हती. हातून ब्रह्महत्या घडल्याने तो भयव्याकुळ बनला होता. तो गृहत्याग करून मानसरोवराकडे निघून गेला. अशा रीतीने त्याच्या शक्तीचा नाश झाला. इकडे इंद्राच्या राज्यात अंधाधुंदी माजली म्हणून सर्व देवगणांनी नहुषाला इंद्रपदी बसविले. येथेच अध्याय 58 समाप्त होतो. आता आपण सुरुवात करूया अध्याय क्रमांक 59. नहुषाचे पतन. नहुषाला इंद्रपद मिळाल्यावर त्याला विषयासक्तीची बाधा झाली. तो इंद्रपत्नी शचीची अभिलाषा धरू लागला. शची देवांना म्हणाली, तुम्ही माझ्या पतीचा शोध का घेत नाही? इंद्राला पुन्हा स्वर्गाचे राज्य मिळविण्यासाठी व ब्रह्महत्येचे पातक नष्ट करण्यासाठी भगवान विष्णूंनी अश्वमेध यज्ञ व जगदंबेची प्रार्थना असे 2 उपाय सुचवले. त्याप्रमाणे इंद्राने यज्ञ केला. त्यानंतर त्याने जगदंबेची स्तुती आराधना केली. जगदंबा प्रसन्न झाली. तिने इंद्राची व शचीची भेट घडवून आणली. नहुषापासून संरक्षण करण्यासाठी इंद्राने शचीला युक्ती सांगितली. त्याप्रमाणे शचीने नहुषाला निरोप पाठवला की ऋषीमुनी ओढत असलेल्या वाहनात बसून यावे. नहुषाने ऋषीमुनींना विनंती केली. ते तयार झाले, पण वाहन ओढताना नहुषाने त्यांना लाथ मारली. तेव्हा त्यांनी त्याला सर्प होशील म्हणून शाप दिला. अशा प्रकारे नहुषाचे स्वर्गातून पतन झाले व इंद्राला त्याचे पद मिळाले. येथेच अध्याय 59 समाप्त होतो. सुरुवात करूया अध्याय क्रमांक 60. सृष्टीविषयक प्रश्न. राजा जनमेजय यांनी व्यासमुनींना सूर्यवंशी व चंद्रवंशी राजाविषयी विचारले. त्यांच्या भगवती उपासनेविषयी काही सांगण्याची विनंती केली. महर्षी म्हणाले, हे राजन, भगवान विष्णूंच्या नाभिकमलातून ब्रह्मदेवांची निर्मिती झाली. ब्रह्मदेवांनी माता भगवतीची प्रार्थना केल्यानंतर सृष्टी निर्माण करण्याचे वरदान त्यांना मिळाले. पण मानवी सृष्टीबाबत ते अनभिज्ञ राहिले. त्यामुळे ब्रह्मदेवांनी सर्व गुण संपन्न अशा मानसपुत्रांची निर्मिती केली. त्यातील सर्वात मोठा मारीची होय. त्याच्या वंशातील कश्यप होय. कश्यपांचा विवाह दक्ष प्रजापतीच्या 13 कन्यांशी झाला. त्यांच्यापासून देव, दानव, मानव, प्राणी व पक्षी निर्माण झाले. म्हणून सृष्टीला कश्यपी म्हटले जाते. देवांतील सूर्यांना विवस्वान म्हणतात. त्यांचे पुत्र वैवस्वत म्हणून ओळखले जातात. सूर्यवंशाची वृद्धी करणारे इक्ष्वाकू झाले. ते इक्ष्वाकू नाभाग, दृष्ट, शर्याती, नारियंत, प्राशु, घृक, करुष, पृषद्र असे 9 भाऊ होते. त्यातील शर्यातीला आनर्त नावाचा पुत्र व सुकन्या नावाची सुंदर कन्या होती. येथेच 60वा अध्याय समाप्त होतो. आता हा व्हिडिओसुद्धा इथे समाप्त होतो. पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढील अध्याय म्हणजेच 61 ते 70 पर्यंत ऐकूयात. तोपर्यंत धन्यवाद. व्हिडिओ आवडले असेल नक्की लाईक करा विसरू नका आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.